नरसिंह मेडिकलचा व जनरल स्टोअरचा उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये साजरा. याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरालगत असणाऱ्या कवठा या ठिकाणी श्री समर्थ क्लिनिकतर्फे नरसिंह मेडिकल व जनरल स्टोअर्स या आरोग्यविषयक सुविधेचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या प्रसंगी कवठा भागासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच आरोग्यसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शुभारंभ प्रसंगी मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदाब व शुगर तपासणी, वजन, उंची, BMI मापन, महिलांसाठी आरोग्य तपासणी, त्वचारोग तपासणी, नेत्र तपासणी तसेच अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांना विविध आरोग्यविषयक सल्ला देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यात आले. तसेच नेत्र तपासणी व त्वचारोग निदान सेवाही मोफत उपलब्ध करून देण्यात आली. डॉक्टर ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी नरसिंह मेडिकल व जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून कवठ्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना औषधोपचार, सल्ला व वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे सांगून यावेळी समाधान व्यक्त केले. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री समर्थ क्लिनिक व नरसिंह मेडिकल व जनरल स्टोअर्स यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या शिबिरामध्ये हिंगोली गेट येथील डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे, श्री साई डायबिटीज सेंटर कलामंदिर येथील डॉक्टर जयश्री आढाव, ईशा हॉस्पिटल शिवाजीनगर येथील डॉक्टर सुप्रिया मलबा पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी पांडुरंग काकडे, गंगाप्रसाद काकडे, राजू काळे पाटील, राजू गोरे, धीरज यादव, गंगाधर बडवणे, पूनमचंद यादव, भैयालाल यादव, डॉक्टर काळेश्वर तरटे, लक्ष्मीकांत माळवतकर, बाबाराव इबितवार, जगदीश यादव, साई वनसागर, श्रीनिवास येडपलवार, नरसिंह बोलचटवार, श्वेता बोलचेटवार यांच्यासह इतरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. आजच्या या मुहूर्तावर सुरू होत असलेले हे वैद्यकीय व्यवसायाचे एक महत्त्वाचे सेंटर जे डॉक्टर ढगे साहेब इथं चालवतात, त्यांच्याच बाजूला त्यांना सहकार्यासाठी म्हणून इथल्याच्या ग्रामदेवतेच्या नावाने सुरू होत असलेले हे मेडिकल शॉप नरसिंह वैद्यकीय मेडिकल स्टोअर, ह्या दोन्ही क्षेत्राला आपण व्यवसाय म्हणू शकतो. आरोग्य आणि हे औषधी शास्त्र हे दोन्हीची एवढी निगडीत आहेत आणि दोन्ही व्यवसाय खऱ्या अर्थानं मदत मिळत. कारण आरोग्य खातं हे माणसाला न मोजणारी सेवा देतं आणि त्यांना मदत करणारे हे खातं असल्यामुळे एकमेकाचं सहकार्य अतिशय आवश्यक आहे. मला असं वाटतं की इतर काही व्यवसायाकडे न पाहता पेशंटला याच्यातून काय चांगल्या पद्धतीनं आपण औषधी देऊ शकतो. कारण याही क्षेत्रामध्ये आता जे गोष्टी आपण पाहत आहोत त्यामध्ये ह्या नवीन पिढीनं अडकता चांगल्या कंपन्यांची औषधी चांगल्या पद्धतीने या पेशंटपर्यंत कशा पोचतील याचा यांनी विचार करावा. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये पैसा आणि धनासोबत अतिशय मोठा आनंद दडलेला आहे. जुन्या काळातले काही मेडिकल स्टोअरचे नावं आताही लोकांच्या तोंडावर आहे. जसे लोक डॉक्टर निवडतात तसं मी पाहतो सध्या ही कुठं औषधी घ्यायची ते औषधी विक्रेता सुद्धा लोक निवडतात. तसं यांचंही भविष्यामध्ये भरभराट होईल आणि समाजात नाव ही आपण सदिच्छा देतो. आणि या दोघांची निश्चितपणानं ही जोडी आता इथं आजपासून सुरू होते की भविष्यात एक चांगल्या प्रकारे काम करते. त्या या उद्घाटन प्रसंगी श्री नरसिंह संचालक आहेत त्यांना इतक्या समाजच्या वतीने शुभेच्छा देते. आणि डॉक्टर ढगे, डॉक्टर साहेब, डॉक्टर हजारी साहेब व या भागातील माझे नगरसेवक पांडुरंग काकडे, आमचे सर्वनीय माऊली डॉक्टर साहेब, तसेच बाळासाहेब माळवतकर, गंगाधरराव बडवणे माझे नगरसेवक या सर्वांनी या कार्यक्रमाला राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या मोठ्या भागातील नागरिकांना रात्री
पेशंटसाठी या ठिकाणी डॉक्टर लोकांची टीम आहे, मेडिकल आहे, या सर्वांचा या भागामध्ये सोयीचं असं या ठिकाणी व्यवस्था आरोग्य व्यवस्था लवकरात लवकर करण्यासाठी या ठिकाणी हे जी मेडिकलची या ठिकाणी सुरुवात झाली त्यांना मी मनात शुभेच्छा देतो. माहिती राष्ट्रीय मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी बापू शिंदे साहेब, राजू साहेब, तसेच साहेब, साखरे साहेब, बाजी नगरसेवक, परभणी साहेब, माळवडकर साहेब, सर्व इतर या भागात सर्व आहे. राष्ट्रीय मेडिकल म्हणजे आमचं हे त्याचं देवस्थान नर्सिंगमध्ये असं हे म्हणजे जागृत देवस्थान आहे असं नाव आहे. आम्ही डॉक्टर ढगे साहेबांच्या टीमला आणि त्यांना या नर्सिंग याच्यामुळं या कामाला या व्यवस्थानाला भरभराटी मिळेल आणि या भागातील सर्व लोकांना ते असं म्हणजे आव्हान करतो आणि सांगतो आणि आम्ही सांगेल का वगैरे आम्ही मिळून त्या समयाचा लाभ घ्यावा असं सर्वांना विनंती करेल आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो.